रोज रोज डब्याला काय भाजी बनवायची हा प्रश्न पडतो, तर बनवून पहा अशीच झटपट बनणारी कोबीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने आणि भाजी मस्त रुचकर लागते। तुम्हाला कोबीची भाजी आवडते की नाही हे कमेंट करून नक्की कळवा। नमस्ते, कल्पना रेसिपीच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। माझ्या सुनेच्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे वयाच्या 65व्या वर्षी हे नवीन चॅनल चालू करत आहे, तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच पाठीशी राहू द्या। आज आपण कोबीची भाजी बनवत आहोत, तर त्याच्यासाठी काय तयारी केली आहे ते पहा। मी एका वाटीमध्ये 3 ते 4 चमचे हरभरा डाळ घेतली आहे आणि ती 3 ते 4 तास स्वच्छ धुवून 3 ते 4 तास भिजवून घेतली आहे। आधी आपण कढईत तेल टाकले 1 ते 1.5 चमचा। त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे अर्धा चमचा मोहरी, आता अर्धा चमचा जिरं टाकणार आहे। जिरं टाकल्यावर त्याच्यात टाकणार आहे खूप सारा लसूण। या लसणाने कोबीला खूप छान चव येते, बारीक चिरून घेतलेला आहे। हा लसूण तांबूस व्हायला लागला की आपण त्यात टाकणार आहे कढीपत्ता। लसूण आपला चांगला तांबूस रंगावर झाला आहे, त्यात घालणार आहे आपण मिरची। नंतर आपण शेवटी घालतो, कारण हिंग लगेच करपतो म्हणून शेवटी हिंग टाकला आहे। आणि नंतर हळद टाकणार आहे अर्धा चमचा। हे सगळं छान परतून झालेला आहे मसाला आपला। छोटा कोबीचा गड्डा चिरून घेतलेला आहे। आपण सगळ्या भाज्या अगदी धुतो आणि मग करतो, तर कोबीमध्ये काहीतरी आतमध्ये कीड वगैरे काय असतं म्हणून मी आधी नाही चिरल्यावर धुते। तर हा माझा कोबी चिरून पाण्यात टाकून झालेला आहे, तर आपण लगेच डायरेक्ट पाणी सगळं निथळून घ्यायचं। हा कोबी मिक्स झालेला आहे सगळा, त्याचा मसाला लागलेला आहे। तर आपण जी चणा डाळ टाकली होती 4 तास भिजायला, ती अशी छान भिजलेली आहे, म्हणजे शेवटी टाकली तरी चालते, पण हे भिजल्यामुळे जास्त शिजावं नाही लागत याला। तर पुन्हा हे डाळ मिक्स करून घ्यायची कोबीमध्ये। तर ही आपली डाळ मिक्स झालेली आहे, तर आता शेवटी त्याच्यात मीठ टाकणार आहे। शेवटी काय मीठ टाकायचं, तर कोबी दिसायला खूप दिसतो, आपण त्या प्रमाणात मीठ टाकतो। शेवटी टाकलं म्हणजे ह्याचं पाणी कमी झालेलं आहे, कोबी पण कमी झालेला आहे। कोणतीही पालेभाजी असो, कोबी असो, ह्याचं मीठ आपण शेवटी टाकू। मीठ टाकून झालं की पुन्हा ह्याला आपण हलवून घेणार आहे एकसारखं, म्हणजे अजून काय थोडंफार पाणी असेल तर ते मिठामुळे सुटतं। आणि कोणतीही पालेभाजी कोबी झाकण ठेवून नाही शिजवायचं, एक 5 ते 10 मिनटात हे शिजतं। त्याला झाकण ठेवायची काही आवश्यकता नाही आहे, गरज नाही भासत। चला, इथं कोबीची भाजी छान शिजून झालेली आहे। आपण आता शेवटी कोथिंबीर टाकणार आहे। कोथिंबीर जर आधी टाकली तर ती खूप काळपट दिसते भाजी, तर हे शेवटी असे टाकले की छान दिसते। कलर वगैरे खूप छान आलेला आहे कोबीचा। तुम्ही ही पोळी भाकरी कशाबरोबर पण खाऊ शकता ही कोबीची भाजी। तुम्हाला जर ही कोबीची भाजी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन पदार्थाबरोबर। तोपर्यंत संत तुकाराम म्हणतात की मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण।